45 लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे। विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त आता त्याचं कॅल्क्युलेशन चाललेलं आहे, पण याच्या व्यतिरिक्त अगदी कन्झर्वेटिव्ह साईडला जरी आपण पकडलं तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे 17,000 रुपये हेक्टरी विम्याचे पैसे। नंतर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। महत्वाची घडामोडी, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकऱ्यांना। देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,62,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आली आहे मोठी आनंदाची बातमी। आपण जर पात्र शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। ही 2 कामे जर आपण लवकरात लवकर केली तर उद्या तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता व PM किसान योजनेचा 23वा हप्ता जमा होणार आहे। ती 2 कामे कोणती आहेत ती बघणार आहोत। आताच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आताच पत्रकार परिषदेत घेऊन आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता व PM किसान योजनेचा 23वा हप्ता आता वाटप करण्याचा निर्णय घेतलेला असून खूप दिवसाची शेतकऱ्यांची अखेर प्रतीक्षा आज संपली आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही। कारण की आता नमो शेतकरी 2,000 व PM किसान 2,000 असे एकत्रपणे 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचा निर्णय झालेला आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर लक्ष देऊन आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। तालुका व जिल्हा नक्की सांगा व तुम्ही 2 कामे केली असाल। शेतकरी मित्रांनो, लक्ष देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जर ही 2 कामे केली असेल तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहे। ती कोणती 2 कामे आहेत ती लगेच बघणार आहोत। त्याकरिता लक्ष देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। यामध्ये बघा, शेतकऱ्यांना खुशी खबर बघू शकता। शेतकरी मित्रांनो, खुशी खबर, नमोचा 9वा हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे। बघा, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजना महासन्मान निधी योजनेबाबत एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। तांत्रिक कारणामुळे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जो रखडलेला होता त्याचा वाटपाचा आता विलंब लागलेला होता, तो आता शासकीय स्तरावर सुरुवात झालेली आहे। म्हणजे की आता पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यांमध्ये आता निधी जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, 18 जिल्ह्यात आता निधी वाटपाची सुरुवात झालेली आहे असं स्वतः देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः सांगितलेलं आहे। म्हणजेच की आता तुमच्या खात्यावरती आता 4,000 रुपये जमा केव्हा होणार ते लगेच आपण बघणार आहोत। त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा। बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये बघा काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे। जर तुम्हाला नमो शेतकरी योजनाचे बघा, नमोचे 2,000 बघा आणि PMचे 2,000 असे एकत्रपणे 4,000 पाहिजे असेल तर काहीतरी गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे। कोणत्या त्या गोष्टी आहेत ते लगेच आपण बघणार। यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, जर तुमचं फार्मर ID बघा शेतकरी मित्रांनो, फार्मर ID म्हणजेच की शेतकरी ओळखपत्र बघा, शेतकरी ओळखपत्र म्हणजेच की फार्मर ID जर तुमचं ओके असेल तर तुमच्या खात्यावरती रक्कम आता जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, जर तुमचं अजून एक काम पूर्ण असेल, म्हणजेच की ते काम कोणतं आहे ते लगेच बघत आहोत। यामध्ये बघा, जर तुमचं हे काम पूर्ण असेल तर तुमच्या खात्यावरती 4,000 रुपये जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। म्हणजेच की नमोचे 2,000 हे राज्य शासनामार्फत व PMचे 2,000 हे केंद्र शासनामार्फत असे 4,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे। दुसरं काम म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा, तुमचा जो मोबाईल नंबर आहे बघा, मोबाईल नंबर जो तुमचा मोबाईल नंबर आहे तो DBTशी लिंक करणे। बघा DBTशी लिंक असेल म्हणजे की आधार कार्ड DBTशी लिंक असेल तर तुम्हाला OTP येईल। बघा त्या OTP मार्फत म्हणजेच की तुम्हाला आता मेसेजसुद्धा येईल की तुमच्या खात्यावरती एकत्रपणे 4,000 रुपये वाटप झालेले आहे असा मेसेजसुद्धा तुम्हाला दिसून जाईल। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, जर तुमची 2 कामे पूर्ण असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता व PM किसान योजनेचा 23वा हप्ता वाटपाला तुम्हाला कोणत्याही प्रकारचा विलंब व कोणत्याही प्रकारचा तुम्हाला उशीर लागणार नाही, जेणेकरून तुमच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता व PM किसान योजनेचा 23वा हप्ता पूर्णपणे वाटप होईल। यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकरी यामध्ये पात्र ठरणार आहेत। फक्त ही 2 कामे जर पूर्ण असतील तर तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम
ही जमा केली जाणार आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो लक्ष देऊन आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघणं गरजेचं ठरणार आहे. बघा नमोचे 2,000 आणि PM किसानचे 2,000 असे एकत्रपणे ही राज्य शासनामार्फत 4,000 रुपये आता जमा करण्याचा निर्णय झालेला होता. तो निर्णय आता केंद्र शासनाने आता लवकरात लवकर निधी वळवला असून आता तुमच्या खात्यावरती उद्या सकाळपर्यंत जर तुमची 2 कामे पूर्ण असेल तर तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होऊ शकते. असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आणि आनंदाची बातमी आता म्हणावी लागेल. कारण की आता बघा मेचा अखेरीस आता झालेले असून आता जूनच्या खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात झालेली आहे. म्हणजे की शेतकरी मित्रांनो आता सुरुवात सुद्धा झालेली आहे. बघा त्यासाठी शेतकऱ्यांना शेती कामासाठी हे 2 हप्ते एकत्र देण्याचा निर्णय शासनाने केलेला आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यावरती पूर्णपणे आता नमोचे 2,000 व PM किसान योजनेचे 2,000 असे एकत्रपणे 4,000 रुपये जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय आता पूर्णपणे झालेला असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजना 2,000 व PM किसान योजना 2,000 असे एकत्रपणे 4,000 रुपये डायरेक्ट डेबिट ट्रान्सफर मार्फत या 18 जिल्ह्यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो जमा केले जाणार आहे. ते 18 जिल्हे कोणते आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यामध्ये कोणकोणता विभाग असणार आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याकरिता आता व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण अशा योजनांचे अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो नमो आणि PMचा हप्ता या 18 जिल्ह्यामध्ये बघा 18 जिल्ह्याची यादी बघा. यामध्ये बघा पहिला जिल्हा म्हणजे की शेतकरी मित्रांनो जालना जिल्हा. बघा जालना जिल्ह्यातील जे शेतकरी रहिवासी असेल जे जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आणि मोठी दिलासा देणारी बातमी आता ही राज्य शासनामार्फत सांगण्यात आलेली आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आणि आनंदाची बातमी आता म्हणावी लागेल. कारण की आता तुमच्यासुद्धा खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटप झालेलं आहे. जे शेतकरी पात्र आहेत असा सर्व शेतकरीसाठी ही मोठी खुशखबर आणि दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल. कारण की आता तुमच्यासुद्धा खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटपसुद्धा झालेलं आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी बघा म्हणावी लागेल. कारण की आता खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटप झालेलं आहे. जे शेतकरी पात्र आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी खुशखबर दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी म्हणावी लागेल. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो दुसरा जिल्हा म्हणजे की सोलापूर जिल्हा. बघा सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पूर्णपणे रकमेचं वाटप झालेलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटप झालेलं असून सोलापूरमध्ये सुद्धा पूर्णपणे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटप झालेलं आहे. शेतकऱ्यांसाठी मोठी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर म्हणावी लागेल. कारण की आता तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटप झालेलं आहे. शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी मोठी खुशखबर आणि आनंदाची बातमी आता पाहायला मिळत आहे. यामध्ये बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अजून रकमेचं वाटप होणार आहे ते आपण लगेच बघणार आहोत. त्याकरिता आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला याबद्दल महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. यामध्ये बघा दुसरा जिल्हा म्हणजे की सोलापूर, त्यानंतर तिसरा जिल्हा म्हणजे की बीड जिल्हा. बघा शेतकरी मित्रांनो बीड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना नांगरणी झालेली आहे. परंतु आता खरीप हंगामातील पेरणीसाठी आता मोठी खुशखबर ही राज्य शासनामार्फत आलेली आहे. म्हणजे की नांगरणी आणि पेरणीसाठी तर हप्ता जमा झालेला नव्हता. परंतु पेरणीसाठी आता शेतकऱ्यांना हप्ता जमा करण्याचा निर्णय म्हणजे की एकत्रपणे 4,000 रुपये आता खता बियाणे यासाठी शेतकऱ्यांना दिल्याचा आता मोठी बातमी आता समोर आलेलं चित्र पाहायला मिळणार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांना आता मोठी दिलासा देण्याचा प्रयत्न हे राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने केलेला आहे. 4,000 रुपये इतकी रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केलेली आहे. म्हणजे की शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी मोठी खुशखबर आणि आनंदाची बातमी आता पाहायला मिळत आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तालुका व जिल्हा नक्की सांगा जेणेकरून तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू. भेटत राहू महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. जय हिंद जय महाराष्ट्र.